नमस्कार, ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दोन छोटे छोटे व्हिडिओ आहेत की गाडी मधले आहेत, ते फोर व्हीलर मधले आहेत। अवघे एक व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मला तर बोलतात की ठाणे शहरामधलाच आहे। 13-14 वर्षाची मुलं आहेत, ते गाडी चालवतात। म्हणजे रीलच्या नादामध्ये लोक काय करून बसायला लागलेत ना, काय कळत नाही। पहिले हे दोन व्हिडिओ बघा आणि एक दुसरा व्हिडिओ आहे तो रात्रीचा आहे। अशीच चारचाकी गाडीमधून ते प्रवास करतात, पण ते बसलेत कसे, गाडी चालवण्याची पद्धत काय, नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ आहेत छोटे छोटे, ते पहिले बघा। बघितले 13-14 वर्षाची मुलं जे आहेत गाडी चालवत आहेत, म्हणजे अनुभव तर नसणार, म्हणजे थोडीफार गाडी चालवता येत असेल एवढाच अनुभव असेल। गाडीमध्ये पाठीमागं मुलं पण बसलेत। समजा त्या गाडीचा काही कारणास्तव, तुम्ही थोडासा विचार करा, काही कारणास्तव अपघात जर झाला तर याला जबाबदार कोण असणार? विचार करा तुम्ही। एक तर तुम्ही बालिक सुद्धा नाहीत, तुमचे 18 वर्ष पूर्ण नाहीत, लायसनचा पत्ता नसेल, थोडीफार गाडी चालवता येते तुम्हाला। विचार करा तुम्ही, चुकून जर एक्सेलेटर, जर अशा घटना घडल्यात, चुकून जर एक्सेलेटर वाढला गेला तर एवढा तर अनुभव नाही की त्यांना गाडी कव्हर करता येईल। थोडीशी, आणि असे पालकांनी पण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्या आता हिट अँड रनच्या गाड्या जे घटना घडतात, आई वडिलांचं लक्षच नसेल ना, खुशाल आपले चावी गाडीचे घेतात आणि जातात, पिऊन गाडी चालवतात, आणि घटना घडले ना की बस पैसा असतो त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी मिटल्या जातात। पण एखाद्या रोडवरचा हकना गरीबाचा कोणतरी असेल, त्याचा एखाद्याचा बळी जातो। हिट अँड रन मध्ये काही केसेस, लाखो केसेस पडून आहेत, आणि ते खुशाल 13-14 वर्षाची मुलं गाडी चालवतात। दुसरा व्हिडिओ तो सुद्धा तसाच आहे। आता नवीन पद्धत आली, गाडीच्या त्या खिडकीवर बसून ना वरती पकडायचं, सीट आतमध्ये ठेवल्या त्याच्यावर बसायचं नाही। हे रीलच्या नादामध्ये ना, हे आता काय भलतं काहीतरी करतात लोक, भलतच 10 सेकंदच्या रीलसाठी ना काही करतात। आणि ती गाडी जी हेलकावे खाते, समजा तिथे जर बॅलन्स जर चुकला, पलटी झाली, जो मुलगा बाहेर आहे तिकडे सुद्धा पलटी होऊ शकतो, जागेवर जीव जाईल त्याचा। लोकांची बुद्धी ना अक्षरशः, म्हणजे विचार करण्याची क्षमता संपलेली आहे त्यांची, की आपण काय करतो, कुठे काय करतो, काही त्यांच्या लक्षात येत नाही। तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।